श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ह्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या आत तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल. आजचा दिवस साधा वाटत असला तरी रात्र खास ठरणार आहे. मनात जी काळजी आहे ती आता हळूहळू दूर होईल. स्वामी म्हणतात, आता तीच आशा फळाला येईल. घरात आता वातावरण हलकं होईल. कुणाच्या चेहऱ्यावर हसू येईल, कुणाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. कदाचित नोकरीची बातमी, कदाचित एखाद्याचं चांगलं काम पूर्ण होण्याची बातमी, कदाचित तब्येतीबद्दल दिलासा देणारी बातमी. काहीही असो, ती बातमी मनाला शांती देणारी असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, बातमी येण्याआधीच आनंदी व्हा, कारण विश्वासानेच आनंद जवळ येतो. स्वामी समर्थ म्हणतात, घरात प्रेम ठेवा, रात्री वाद करू नका, सगळे एकत्र बसा, थोडा वेळ देवाचं नाव घ्या, मन शांत ठेवा. तुमच्या घरात कृपेची आता सावली आहे. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. आजपर्यंत जे अडकलेलं होतं ते सुटेल, जे थांबलेलं होतं ते पुढे जाईल. फक्त शंका मनात आणू नका, नकारात्मक विचार दूर ठेवा. स्वामी म्हणतात, रात्र संपण्याआधी तुमचं मन हलकं होईल. आज 12 वाजेपर्यंत आशेचा दिवा विझू देऊ नका. हसू चेहऱ्यावर ठेवा, विश्वास हृदयात ठेवा आणि जेव्हा ती बातमी येईल तेव्हा नम्रपणे धन्यवाद म्हणा. कारण आनंद टिकवायचा असेल तर कृतज्ञता हवी. आणि ही बातमी फक्त शब्दांची नसेल, ती तुझ्या मनाला अंधार दूर करणारी असेल. इतके दिवस जी काळजी छातीत दडपवून ठेवली होतीस ना, ती हळूहळू हलकी होईल. तू साध्या शांत बसला आहेस, पण मनात खूप विचार सुरू आहेत. खरंच आता काही चांगलं होईल का, की पुन्हा निराशा मिळेल? पण एक विश्वास ठेव, कारण जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. रात्रीचा अंधार जसं असा जास्त गडद असतो, तसा तर तो सकाळी जवळ आला की असतो. तसं तुझ्या आयुष्यात आहे. हा काळ आता शेवटचा ताणाचा टप्पा आहे. तू खूप दिवस प्रतीक्षा केलीस, लोकांच्या शब्दात सहन केलं, स्वतःला समजावत राहिला, कधी देवासमोर रडलासही. ते सगळं वाया गेलेलं नाही. तुझ्या घरात एखादा फोन येईल किंवा एखादी बातमी मिळेल किंवा एखादी व्यक्ती अचानक काही सांगेल आणि तुझं मन म्हणेल, तेच तर आता मी वाट पाहत होतो. ही आनंदाची बातमी फक्त मोठ्या गोष्टीचीच नसेल. कधी कधी छोटासा बदलही मोठा दिलासा देतो. एखाद्या अडकलेलं काम सुटेल, एखाद्या व्यक्तीचा गैरसमज दूर होईल, एखाद्या मुलांचं यश उतरता तुझ्या जवळ येईल, उजळेल, एखादी आर्थिक प्रश्न हलका होईल आणि त्या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी येईल. यावेळी आनंदाचं तुझ्या आता जाणवेल, देवाने ऐकलं. इतके दिवस तुला वाटायचं की तू एकटा झगडतो आहेस. तू खरं सांगू का, तू कधीच एकटा नव्हता. स्वामी समर्थांची कृपा शांतपणे तुझ्यावर होती. तुला आता दिलासा नाहीये, पण तिने तुला पडू दिलं नाही. आज तुझ्या घरात थोडंसं हसू वाढेल, थोडंसं आशा निर्माण होईल, लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि तू मनात म्हणशील, धन्यवाद. ही वेळ तुला शिकवते आहे, कधी हार मानू नको. शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेव. तू ज्या गोष्टीसाठी खूप काळजी करत होता ती गोष्ट आता योग्य दिशेने जाईल. कदाचित अजून पूर्ण उत्तर नसेल, पण सुरुवात नक्की असेल. लक्षात ठेव, देव कधी उशीर करत नाही, तो योग्य क्षणी देतो. रात्री आज तुझं आता मन थोडंसं हलकं होईल. तू शांत झोपशील, कारण आतून समाधान मिळेल. तू खूप दिवस स्वतःला समजून मजबूत दाखवत होता. आता तुला रडायची गरज नाही. आता तुझं मन सावरलं जाईल. घरात जे काही तणाव होतं ते हळूहळू कमी होतील. लोक पुन्हा एकत्र बसतील, हास्य ऐकू येईल. हीच तर खरी संपत्ती आहे. तुला आता कळेल, मोठं सुख म्हणजे मनाची शांती, मोठं यश म्हणजे घरातील एकजूट. आज क्षण लक्षात ठेव, कारण हा बदल क्षण आहे. तू आतापर्यंत जे काही सहन केलं त्याचं फळ मिळायला सुरुवात झाली आहे. स्वतःवरचा विश्वास ठेव, स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. आता भीती बाजूला ठेव, आता आशेचा पुढे बघ. जे तुझं आहे ते तुला नक्की मिळेल आणि जे काय मिळेल ते टिकेल. तुझ्या आता घरात शांतता, समाधान आणि आनंद हळूहळू स्थिर होईल. रात्री 12च्या आत काहीतरी चांगलं घडेल, कदाचित लहान, कदाचित मोठं, पण तुझ्या मनाला दिलासा देणारं. खरंच येईल का ही बातमी? खरंच बदल होईल का? हे प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे, कारण आपण माणूस आहोत. आपण वाट पाहतो आणि वाट पाहताना मन अनेक विचार करतं. पण रात्रीची ही रात्र साधी नाहीये. ही रात्र तुझ्या संयमाची शेवटची पायरी असू शकते. ही रात्र तुझ्या अश्रूंना उत्तर देणारी असू शकते. ही रात्र तुझ्या प्रार्थनेला फळ देणारी असू शकते. तू आठव, किती वेळा तू रात्री उशिरापर्यंत जागा होता, सगळे झोपलेले असायचे आणि तू शांतपणे छताकडे बघत पडलेला असायचा. डोळ्यात पाणी असायचं, मनात एकच प्रश्न, कधी बदलेल माझं आयुष्य? आता ही रात्र आहे, पण परत तुझा इतकाच प्रश्न आहे, तर उत्तर जवळ आहे. रात्री 12 वाजेपर्यंत काहीही घडू शकते.
एक फोन येऊ शकतोय, एक मेसेज येऊ शकतो, एखादं काम होऊ शकतं किंवा एखादा अडथळा दूर होऊ शकतो. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे का? आज तुझ्या घरात आशा जिवंत आहे. घरात कदाचित सगळे शांत असतील, कोणी टीव्ही पाहत असेल, कोणी मोबाईल पाहत असेल, पण तुझ्या मनात चाललेली प्रार्थना संपूर्ण घराचं वातावरण बदलेल. कारण जिथे श्रद्धा असते ते ऊर्जा बदलते. तू इतके दिवस घरासाठी झटलास, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास, कधी आईसाठी, कधी वडिलांसाठी, कधी बायकांसाठी, कधी मुलांसाठी. तुझ्या मनातली ही इच्छा फक्त तुझी नाही, तर तुझ्या घरच्या आनंदाशी जोडलेली आहे. म्हणून आज स्वामी म्हणतात आनंदाची बातमी येईल, पण लक्षात ठेव, आनंद नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी कधी तो शांतपणे येतो, एक छोटे वाक्य, एक छोटासा संदेश, पण त्याचा परिणाम मोठा असतो. आज तू एकच काम कर, विश्वास कमी होऊ देऊ नकोस, घड्यातले वारंवार बघू नकोस, प्रत्येक मिनिटं मोजू नकोस. कारण वेळेवर ताण दिला असा की मन थोडंसं थकायला लागतं. शांत बस, एक श्वास घे, डोळे मीट आणि मनात म्हण, माझ्या घरात आता आनंद येत आहे, माझ्या घरात प्रकाश येत आहे, माझ्या घरात समाधान येत आहे. शब्द मनातून बोल, तू बघशील मनातील भीती कमी होईल. एक गोष्ट समजून घे, रात्री 12 वाजण्याआधी बातमी आली तर नम्र राहा. अहंकार करू नकोस, मी सांगितलं होतं असं म्हणू नकोस. फक्त शांतपणे धन्यवाद म्हण. आणि आई जर 12 वाजले आणि काहीतरी घडलं नाही तर निराश होऊ नको. कारण कधी कधी आनंदाची बातमी ही बाहेरून येत नाही, ती आतून उगवते. कदाचित आज तुझ्या मनात शांतता येईल, कदाचित एखादा मोठा ताण दूर होईल, कदाचित एखादी भीती निघून जाईल. तोही आनंद असतो. देव नेहमी आपल्या अपेक्षापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतो, पण तो कधीही रिकामं ठेवत नाही. तुझ्या घरात जे काही दुःख आलं होतं ते कायमचं नाही आहे. तुझ्या घरात ते तणाव आले होते ते तात्पुरते आहेत. आजपासून घरातलं वातावरण बदलायला सुरुवात होईल. तू स्वतः बदललास की घर बदलतं, घर बदललं की नशीब बदलतं. आता एक छोटासा संकल्प कर, आजपासून मी घरात सकारात्मक बोलेन, मी आता घरात प्रेमाने वागेन, मी घरात राग कमी करेन. हा एक खरा आता आनंद आणतोय. रात्री 12 वाजेपर्यंत तू फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थ नावात ताकद आहे, त्या नावात आधार आहे, त्या नावात संरक्षणाचा आवा आहे. आणि मनात एक शांतपणेचा जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुझं हृदय हळूहळू हलकं होईल, तुझ्या चेहऱ्यावर शांत हसू येईल. आणि कदाचित अचानक फोन वाजेल किंवा एखादा दरवाजा ठोठावला जाईल किंवा एखादी चांगली बातमी कळेल. तो क्षण येईल आणि तेव्हा तुला जाणवेल, इतक्या वेळ तू जो संयम ठेवलाय तो व्यर्थ गेला नाहीये. तू खूप थकलास आहे. वाट पाहून, कधी नोकरीची बातमी, कधी पैशांची सुटका, कधी मुलांच्या यशाची बातमी, कधी नात्यातलं सुधारण्याची बातमी. काहीतरी चांगलं घडावं असं मनातून वाटतं. स्वामी शांतपणे सांगतात की वाट पाहणं व्यर्थ नाही. तू ज्या रात्री शांतपणे देवाला हाक मारली, ज्या रात्री डोळ्यात पाणी घेऊन बसलास, झोपलास, ज्या रात्री आता मनात हजारो विचार होते, त्या प्रत्येक क्षणाचं उत्तर तयार होतं. कधी कधी आपल्याला वाटतं देव ऐकत नाही, पण खरं म्हणजे तो योग्य वेळ शोधत असतो. रात्री 12 आता बातमी येईल, आणि म्हणजे आता ते फक्त एखादा फोन नाही आहे, तो आता तुझ्या आयुष्यातलं एक वळण असेल. कदाचित एखादा अडकलेला व्यवहार पूर्ण होईल, कदाचित एखादं काम मंजूर होईल, कदाचित एखादं नातं पुन्हा जोडलं जाईल, कदाचित एखादं स्वप्न पुन्हा जिवंत होईल. पुन्हा त्याचं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय असेल ते माहिती आहे का? तुझ्या आता मनात ते पुन्हा विश्वास जन्म घेईल. तू अनेक वेळा तुटलास, लोकांनी वचन दिलं होतं आणि ते पाळलं नाही, परिस्थितीने आशा दाखवली आणि काढून घेतली, तरी तू आता कुठेतरी आशा आता जपून ठेवलीस. हीच ती तुझी खरी ताकद आहे. स्वयं म्हणतात, ज्याने आशा जपली त्याचं घर आता जिवंत राहत नाही. तुझ्या घरात शांतता आहे, सगळे तर आपापल्या विचारात आहे, काही चिंता आहेत, काही अपूर्ण आहेत, कामात आहे, काही बोलायचं आहे पण शब्द नाही येत आहे, असं सगळं होत राहतं. स्वामी समर्थ म्हणतात, पण या सगळ्यात एक अदृश्य शक्ती असते आणि ती काम करत राहते. ती शक्ती म्हणजे श्रद्धा असते. त्यामुळे आता तू एक वेळ अशी येते की आता तुला आठवते का, जेव्हा ते आता सगळी ठीक होतं, हसणं होतं, गप्पा होत्या, मनात भीती होत्या. त्यामुळे आता तुला एक हळूहळू गोष्ट आता बदलता येतात. अडचणी आल्या तर खर्च वाढलाय, आरोग्य बिघडले तर नात्यांमध्ये दुरावा आलाय, तर विचार केलास हे सगळं माझ्याच वाटेल का? पण आज स्वामी सांगतात, हे सगळं तुझी परीक्षा नव्हती, ही तुझी तयारी होती. आज येणारी आनंदाची बातमी फक्त एका समस्येचं समाधान नसेल, ती तुझ्या सहनशीलतेचं बक्षीस असेल. तुझ्या घरात पुन्हा हसू येईल, एखाद्याच्या डोळ्यात चमक दिसेल, एखादं मूल आनंदाने उरडेल, एखादी आई देवाचे आभार मानतील, एखादा वडील शांतपणे डोळे पुसेल. हे अदृश्य शक्ती तुझ्या त्या खूप साधं असेल, पण त्यात खूप वर्षाच्या त्या वेदना विरघळली असेल. स्वामी सांगतात, आनंद मोठ्या आवाजात येत नाही, तो शांतपणे घरात शिरतो. तू आता खूप काही शिकलास आहे. कठीण दिवसाने तुला आता संयम शिकलाय, अपयशाने तुला नम्रता शिकवली, लोकांच्या बदलत्या वागणुकीतून तुला तर स्वतःवरचा विसंबायला शिकवलंय. म्हणून आता येणारे आनंद तू त्या वेगळ्या नजरेने पाहशील.
पूर्वी तू आता फक्त परिणाम आता बघायचा, आता तू अर्थ समजून घ्यायचे. स्वामी म्हणतात तुझं आता घर आता हळूहळू स्थिर होईल. ज्या गोष्टी हलत होत्या त्या आता स्थिर होतील, ज्या गोष्टी आता ताण देत होत्या त्या सैल होतील. ज्या नात्यांमध्ये तडाव होता तो आता त्या संवादात वाढेल. रात्री 12 वाजेपर्यंत बातमी आली नाही तरी विश्वास ढळू देऊ नको, कारण कधी कधी आनंदाची बातमी फोनवर येत नाही, ते मनात आता उमलते. कदाचित अचानक तुझ्या मनात आता शांतता येईल, कदाचित तुला जाणवेल आता सगळं ठीक होईल. ती जाणीवच आता सर्वात मोठी बातमी असते. आता तू काही सहन केलं आहेस, कोणी समजून घेत नाही तर तू आता तक्रार केली नाहीस, कोणी जवळ नव्हतं तरी तू खचलं नाही. स्वामी म्हणतात हे सहनशक्तीचं आता तुझ्या आनंदाचं कारण ठरेल. रात्री आता 12 वाजता तुला आता कळेल की आज मन असा अस्वस्थ आहे आणि त्याचा त्या मनात एक लपलेली आशा आहे. ती आशा आता मरू देऊ नकोस, कारण जिथे आशा असते तिथे स्वामींचं पावलं आपोआप येतात. घरात थोडासा प्रकाश ठेवा, अंधाराला घाबरू देऊ नका, कारण प्रकाश म्हणजे तो विश्वास असतो. आज जुने वाद वाटवू नका, जुने शब्द पुन्हा बोलू नका, आज फक्त शांतता ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात शांत करत आनंद सहज प्रवेश करतो. तुला जे काय हवं आहे ते नेमकं काय आहे ते स्वामींना माहीत आहे. तुला आता फक्त बोलायची गरज नाही, कारण अश्रू शब्दांपेक्षा जास्त बोलके असतात. आजपर्यंत तू काय जे काय मागितलंय ते स्वामी करता नव्हतं, ते आता घरासाठी होतं, माणसासाठी होतं, भविष्यासाठी होतं. स्वामी समर्थ म्हणतात तुझी प्रार्थना शुद्ध आहे. आता घड्याकडे आता सारखं पाहू नकोस, वेळेवर सोडून दे, कारण जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा ते क्षण उशीर करत नाही. आज आता कोणाचा तरी आवाज तुला आता दिलासा देईल, एखादा शब्द तुझ्या त्या छातीतली घट्ट गाठ सोडवेल. स्वामी समर्थ म्हणतात आनंद येताना आवाज करत नाही, कारण गेल्यावरच ते सगळं बदलून जातं. आज झोप येत नसेल तर हलकं तर काहीतरी नाही आहे. आज जागे राहणं कृपेचा भाग आहे. मनात फक्त एक वाक्य ठेव, स्वामी तुझ्यावर विश्वास आहे, इतकंच पुरेसं आहे. आजची रात्र तुझ्या आयुष्यात एक नवं पान उघडणार आहे. हे पान हसऱ्याच्या अक्षरांनी भरलं असेल. स्वामी समर्थ तुझ्या घरात आहेत, तुझ्या त्या मनात आहे आणि तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या आयुष्यात जे काही बदल सुरू आहेत ते आता हळूहळू ते पण कायमचे आहेत. आधीसारखे सगळं आहे ना ते एका क्षणात उलटणार नाही. यावेळी पाया मजबूत आहे. तू आतून खूप काही सहन केलं आहेस. लोकांना आता कदाचित दिलंच आता नसेल, पण देवाला सगळं दिसत होतं. रात्री उशिरा डोके ठेवून तू कितीही ते आता विचार करत बसला, माझंच का असं होतंय, मी एवढा वाईट का गेलंय. पण आता त्या प्रश्नांची उत्तर आता मिळायला लागली. काही गोष्टी घडतायत आपल्या या मजबूत करण्यासाठी. तुझ्या त्या घरात ज्या काही गोष्टीवरून तणाव होता त्या हळूहळू आता मिटतील. ज्याने गैरसमज ठेवले होते ते स्वतःहून बोलायला येतील, कारण वेळ बदलत नव्हते तेव्हा मनही बदलतात. तू खूप वेळ स्वतःला दोष दिलास, मी चुकलो का, मी कमी पडलो का, पण आता ते हे सोडून दे. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुझ्यावर नाही, काही गोष्टी वेळेच्या हातात असतात. आता पुढे तुला छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी बातम्या त्या मिळतील. कधी एखादं काम पटोपट पूर्ण होईल, कधी एखादी अडचण सहज सुटेल, एखाद्या व्यक्तीकडून मदतीचा हात मिळेल आणि तुला जाणवेल काहीच चांगलं सुरू आहे. हेच तर संकेत आहे तुझ्या घरात आता जुनी ऊर्जा निघून झालं, नवीन आशा येईल. एखादं मूल हसेल, एखादी आई निश्चित होईल, एखादी वडील अभिमानाने बघतील. हीच तर खरी श्रीमंती आहे. तू आता पैशासाठी धावलायस, लोकांसाठी झटलास, नावासाठी मेहनत केली. आता तुला तर कळेल की मनातच समाधानाचं सर्वात मोठं आहे. स्वामी समर्थांची कृपा अशी असते की गाजावाजा करत नाही, ती शांतपणे काम करते. तू आता कधी आता खूप घाबरायचं भविष्याला, उद्या काय होईल, कसं होईल. आता उद्याची भीती कमी होईल, कारण तुला कळेल जे काय होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. आता स्वतःवर शंका घेणं बंद कर. तू सक्षम आहे, तू मजबूत आहे, तू योग्य मार्गावर आहे. तुझ्या मनातील एक मोठी इच्छा, त्याबद्दल तू कोणालाही सांगितलं नाही, ती पूर्णपणे होण्याची जवळ आहे. कदाचित लगेच नाही, पण तिची सुरुवात आता झाली आहे. लक्षात ठेव, देव मोठं देतो तेव्हा आधी मन तयार करत असतो. तुझं मन आता तयार आहे. आधी तू तुटायचा, आता तू शांतपणे राहतोय. आधी तू रागवायचा धरायचा, आता तू सोडून देतोय. हा बदल खूप मोठा आहे. तुझ्या घरात आता आर्थिक गोष्टीमध्ये हळूहळू सुधारणा होईल, ज्यामुळे काळजी कमी होईल. पण प्रत्येकापेक्षा आता महत्त्वाचं मनातला ताण कमी होईल. तू पुन्हा हसायला शिकशील, मन मोकळं बोलायला शिकशील आणि स्वतःचा विश्वास ठेवायला शिकशील. आजपासून एक गोष्ट ठरव, नकारात्मक विचारांना थांबवायचं. जुने दुःख पुन्हा पुन्हा आठवायचे नाहीत, कारण जे गेलं ते गेलं, जे येणार आहे ते सुंदर आहे. तुझं घर आता हळूहळू उजळेल. भीती तसंच आता असतील, लोक तेच असतील, पण वातावरण बदलेलं असेल. पण तू आता मनात म्हणशील इतके दिवस वाट पाहिली, पण योग्य वेळ आली आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, त्यांचे तर तुला इथपर्यंत आणलं आहे, पुढचंही ते सांभाळतील. तू फक्त सकारात्मक राहा, मन स्वच्छ ठेव, कृतज्ञ राहा.
आणि बघ तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस आता सुरू झाले. घरातले सगळे आता कदाचित आपापले कामात असतील, कोणी झोपायची तयारी करत असेल, कोणी मोबाईलचा स्क्रोल करत असेल, पण तुझ्या मनात मात्र एक वेगळी धडपड असेल. तुला असं वाटतंय ना की ही रात्र काहीतरी वेगळी आहे. हो, कारण आता तू फक्त बातमीची वाट पाहत नाहीयेस, तू उत्तराची वाट पाहतोय. तुझ्या विश्वासाचं उत्तर, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर, तुझ्या सहनशीलतेचं उत्तर. आठवत जरा आता मागचे दिवस जेव्हा घरात ताण होता, पैशाची चिंता होती, नात्यांमध्ये गैरसमज होता, किंवा एखाद्या आजाराची भीती होती. तू बाहेर मजबूत राहिल्यास पण आतून किती तुटत होता हे फक्त एक तुला माहीत आहे का? आता देवाला किती वेळा म्हटलं, माझ्या त्या घरात वाचव, माझ्या घरात आनंद दे. आज तीच प्रार्थना आता फळाला येण्याची वेळ असू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आनंद फक्त पैशात नसतो, आनंद फक्त यशात असतो. आनंद म्हणजे मनातील शांती. कधी देवा मोठी आता समस्या दूर करत नाही, तो आपल्याला ती आता समस्या हाताळण्याची ताकद देतो. आणि ती आता ताकद म्हणजेच आनंद. तू इतका काळ अंधारात आता चाललाय पण थांबला नाहीस आहे. तू रडलास पण हार मानली नाहीस आहे. तू थकलास पण मागे वळून बसला नाहीस. म्हणून आज ही रात्र तुझ्यासाठी खास आहे. आता एक क्षण स्वतःला विचार, जर आता खरं आता आनंदाची बातमी आली तर मी काय करेन? मी अहंकार करेन, मी नम्र राहीन, मी फक्त माझा विचार करेन, मी घरातल्या सगळ्यांचा हात धरून म्हणेन हे सगळं आपल्यासाठीच आहे. आनंद वाटला की वाढतो, तो एकट्याने ठेवला की कमी होतो. आजपासून घरात एक नियम सुरू कर, राग कमी कर, संवाद जास्त कर, तक्रार कमी कर, कृतज्ञता जास्त कर, भीती कमी कर, विश्वास जास्त कर. आता कारण म्हणजे आता फक्त चार भिंतीत नाही, घर आता म्हणजे भावना आहे, घर म्हणजे आधार आहे, घर म्हणजे एकमेकांची काळजी. तुझ्या एकाच सकारात्मक विचाराने घराचं वातावरण बदलू शकतं. आता 12 वाजेपर्यंतचा प्रत्येक मिनिट तणावात घालवू नकोस. त्या प्रत्येक मिनिटाचा श्रद्धा भर. मनात शांतता म्हणजे आता ते माझ्यासाठी आणि माझ्या आता घरासाठी योग्य आहे. जे काय आजच आहे येऊ दे, हे शब्द मनातून बोल. आणि एक जर बातमी आली तर डोळ्यातील पाणी येऊ दे. ते अश्रू आता कमजोरीचे नसतील तर समाधानाचे असते. आणि जर आज काही नाही आलं तरी निराश होऊ नकोस, कारण देव कधी खोटं आश्वासन देत नाही. तो वेळेवरच असतो. कधी 12 वाजण्याआधी नाही तर 12 वाजल्यानंतर नवीन दिवस आता सुरू होतोय आणि त्याच दिवशी आता दिवसात उत्तर येतं. महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? तुझा आता विश्वास जिवंत राहणं. जर विश्वास आता जिवंत असेल तर आशा जिवंत असते, आणि आशा जिवंत असेल तर चमत्कार शक्य असतो. तू आता त्या घराचा आता आधार आहेस. तुझं मन आता खचलं तर घरच खचतं. तू मजबूत राहिलं तर तुझं घर मजबूत राहतं. तू खूप वेळ रात्री उशिरापर्यंत जागा राहिले, त्याकडे पाहत आता पडून राहिले. डोक्यात विचारांची गर्दी होती. काय होईल, कसं होईल, उद्या काय बदलणार, हे प्रश्न सतत फिरत होते. कधी कधी तर असं वाटायचं की ही रात्र संपली नाही तर आता या काळजीत आता कधी बदलणार नाही. पण प्रत्येक रात्र संपते, पहाड हळूच उगवते. सुरुवातीला आकाश काळसर असतं, मग थोडीशी लालसर रेषा दिसते आणि मग प्रकाश पसरतो. तसं तुझ्या आयुष्यात होत आहे. आता तुला आता सगळं अजून थोडंसं पूर्ण उजळलेलं नाही, पण प्रकाशाची रेषा दिसायला लागली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने अंधार सहन केला त्याला तर प्रकाश ताजसा तुला तेजस्वी दिसतो. तू आयुष्यभर लढलास, कोणी पाहिलं नाही तरी लढलास. कधी स्वतःशी भीतीशी, कधी पैशांच्या अडचणीशी, कधी नात्यांशी नंतरनाशी, कधी स्वतःच्या मनाशी. तू आता बाहेर खणखर दिसला पण आतून किती वेळा तुटला हे फक्त तुला माहीत आहे. कधी तुझं बोलणं कोणी ऐकलं नाही, कधी तुझी बाजू कोणी समजून घेतली नाही, कधी तुझ्या शांततेचा गैरसमज झाला, कधी तुझ्या गांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला. तरी तू वाईट झाला नाहीस. तू कठोर झाल्यास पण निर्दयी झाला नाहीस. तू सावध झाल्यास पण कपटी नाहीस. तेच तर तुझी खरी ओळख आहे. स्वामी सांगते, तुझ्या मनात जे काही चांगलंपण आहे त्याचं आता फळ तुला नक्की मिळेल. आता तू थोडासा थकलेला आहेस पण हरलेला नाहीस आहे. तुझ्या डोळ्यात अजूनही स्वप्न आहेत, जरी ते लपवून ठेवलेले असतील तरी. तुला खूप मोठं काही नको आहे. फक्त तुला इतकंच हवं आहे की तुला आता घरातील शांती हवे, जवळची माणसं आनंदी असावी, मनात भीती नसावी, रात्री झोपते ना ते शांत झोप आता रात्री ओझं नसावं. हे मागणं चुकीचं नाहीये, हे स्वार्थी नाहीये, हे मानवी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात हो आता प्रकाश वाढेल. ज्या गोष्टी तुला आता वर्षानुवर्षे त्रास देत होत्या त्या आता सुटायला लागतील. ज्या गोष्टींनी तुला आता आतून घाबरवलं त्या आता तुझ्यावर आता परिणाम करणारे नाहीत, कारण तू आता बदललायस. पूर्वी तू आता प्रत्येक गोष्ट आता मनात लावून चालायचा, आता तू आता समजून घेतोय. पूर्वी तुला आता सगळ्यांना खुश करायचं होतं, आता तू स्वतःला शांत ठेवायचं आहे. हा बदल आता खूप मोठा आहे, तुला आता समजायला पाहिजे. स्वतः लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण स्वतःची साथ आता थोडी सोडली तर एक आता घरचंच एकटं वाटतं. म्हणून आता स्वतःची साथ देतोय. आणि त्या म्हणतात, तुझ्या आता आयुष्यातील सुंदर दिवस आता अजून यायचे आहेत.
तू अजून आता खूप हसशील, अजून अजून खूप खूप सहनशील अनुभवशील, अजून काही स्वप्न पूर्ण करशील. आज जरी सगळं आता स्पष्ट दिसत नसलं तरी विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेने घडते. घाई करू नकोस, तुलना करू नकोस, इतरांचं पाहून स्वतःची कमी आता समजू नकोस. तुझा आता प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे, तुझे नशीब वेगळे आणि सर्वात महत्त्वाचं तुझ्या एक शांत शक्ती. ती शक्ती तुला पडल्यावर उभं करते, ती शक्ती तुला रडल्यानंतर हसवतं, ती शक्ती तुला निराशेतून आशेकडे नेते. आता हे डोळे मीट, एक श्वास घे आणि मनात हळूच म्हण, मी एकटा नाही आहे, मी तुटलेलो नाही आहे, मी थोडा थकलेलो आहे, पण मी पुन्हा उभा राहीन. आणि मग बघ, घर पुन्हा आनंदाने भरून जाईल. ही भावना जप, ही श्रद्धा जप, ही शांतता जप. कारण तुझ्या आयुष्यात नेहमी कठीण राहत नाही, वादळ आता कायम राहत नाही, कारण आता रात्र कायम राहत नाही आणि तुझ्या आयुष्यात असा एक क्षण नवीन पहाट उगवते. तू इतके दिवस जे काही स्वप्न पाहत आहे त्यांना मनात जपलं गेले ते फक्त आता तुझ्यासाठी नव्हतं. त्यात तुझ्या घरच्यांचा आनंद होता, आई वडिलांचं समाधान होतं, मुलांचं भविष्य होतं. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, अशी इच्छा कधी रिकामी जात नाही. तू कधी आता स्वतःसाठी काही मागितलंयस का? नेहमी दुसऱ्यांसाठी विचार केलास. आता हीच तर खरी श्रीमंती आहे. तुझ्या त्या मनात थोडासा अभिमान ठेव, कारण तू तर स्वार्थी नाहीस आहे. जग बदलायला वेळ लागतो, पण तुझं मन बदलायला फक्त एकच क्षण पुरेसा, निर्णय पुरेसा असतो. आजपासून नकारात्मक शब्द कमी कर. नाही होणार ऐवजी होईल म्हण. मी नाही करू शकत ऐवजी आता मी प्रयत्न करेन म्हण. शब्दांमध्ये शक्ती असते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं बोलणं तुझं भविष्य घडवतं. आज तुझ्या आता घरात सगळ्यांना हसू बघ, कोणाला तरी मिठी मार, लहानशी का असे ना आनंदाची सवय लाव. कारण आनंद मोठ्या त्या बातमी घेत नाही, तो छोट्या त्या क्षणांमध्ये वाढतो. आजची रात्र संपताना तुझं मन हलकं असेल, कदाचित परिस्थिती पूर्ण असं बदललेली नसेल, पण तुझा त्या दृष्टिकोन बदलला असेल. आणि हेच तर मोठं यश आहे. स्वामी म्हणतात, जे घरात समाधानाचं वातावरण निर्माण होतं, त्यामुळे वाद कमी होईल, एकमेकांबद्दल समजून घेणं वाढेल. हेच तर खरे आशीर्वाद आहे. तुझी आता इच्छा पूर्ण होईल. आणि पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुला तर शांती, मन शांती मिळेल. आणि ज्या घरात मन शांती असते तिथे सुख कायम राहतं. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत, घाबरत नकोस, एकटा नाहीस आहे तू. जिथे तू आता वाट आता चुकला आहेस ना, ते कदाचित सोपी नाही, पण ती योग्य आहे. ही आता योग्य वाट नेहमी थोडी कठीण असते, पण कारण ती आता आपल्याकडे घडवत असते. आता तुझ्या आयुष्यात काही लोक परत येतील, काही आता नात्यांना पुन्हा सुरुवात मिळेल, पण यावेळी तू आधीसारखा अंधविश्वास ठेवणार नाहीस आहे. तू प्रेम करशील तर स्वतःला हरवून नाही देणार आहेस. हे आता खूप मोठं पाऊल आहे. आता तुला तर समजलं, स्वतःची किंमत ओळखणं गरजेचं आहे. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना उत्तर देण्याची गरज नाही आहे. तुझं यशच त्याचं उत्तर असेल. तुझ्या मनात जी एक सकम आहे ती आता अजून थोडीशी दुखते, पण आता ती भरून येते. पण तू स्वीकारलं आहेस. स्वीकार म्हणजे हार नाही, तेच खऱ्या ताकदीचं चिन्ह आहे. आता पुढे काही दिवस तुला लहान लहान आनंद येतील. कधी आता अचानक एखादं चांगलं काम मिळेल, कधी एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, कधी एखादा तुम्हाला शुभ बातमी येईल. आणि त्या क्षणी प्रत्येक तुला तर जाणवशील की देव खरंच सोबत आहे. तू इतके दिवस विचार करत होता की काय माझं आयुष्य इतकं कधी स्थिर होईल. आता स्थिरतेचं काळ सुरू होतं, ज्याच्यासाठी तू आता झटल्या, ज्याच्याकडून आता तुला आता समजलं का मिळेल, आधार मिळेल, कौतुक मिळेल. तुझ्या कष्टांचं फळ उशिरा मिळेल, पण योग्य वेळ मिळेल. आता एक गोष्ट लक्षात ठेव, नकारात्मक लोकांपासून थोडंसं अंतर ठेव, कारण तुझी ऊर्जा खूप मौल्यवान आहे, ती वाया घालवू नकोस. तू सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघ आणि म्हण, मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे. हे शब्द साधे आहेत, पण परिणाम मोठा आहे. तुझ्या घरात आता हसण्याचे आवाज वाढतील. ज्या खोलीत शांतता होती तिथे पुन्हा आता बोलणं होईल. मन आता भीतीवर नाही तर विश्वासावर चालेल. ज्याचे तू खूप दिवस वाट पाहत होता तीच गोष्ट आता जवळ आली. कदाचित अजून पूर्ण चित्र दिसणार नाही, पण दिशा नंतर स्पष्ट होईल. आणि लक्षात ठेव, देव कधीच अर्धवट देत नाही, तो पूर्ण देतो, पण योग्य वेळ येईपर्यंत थांबायला लावतो. तो ते आता वेळ पार केली आहे. आणि आता स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्या आता खूप आता सक्षम आहे, तुझं मन स्वच्छ आहे, तुझी नियती चांगली आहे, याचा आता तुला आता नक्की मिळेल. तू भूतकाळाच्या सावल्यात मागे टाक, भविष्यात प्रकाश आहे. तुझ्या घरात, तुझ्या कामात, तुझ्या नात्यात हळूहळू सुधारणा दिसेल. आणि तू म्हणशील, इतके दिवस जे काही सहन केलं ते व्यर्थ नव्हतं. विश्वास ठेव, सगळ्यात योग्य दिशेने चांगलं आता चाललं आहेस. तुझ्या मनातली शांतता आता तुझी आता खरी किंमत संपत्ती आहे. रात्रीची शांतता वाढलेली चालली आहे, बाहेरचा आवाज कमी झालेले, रस्ते शांत झालेत, आकाशाचा चंद्रही शांतपणे चमकत आहे. ही शांतता फक्त बाहेर नाही आहे, ती तुझ्या आता मनातही उतरू दे. इतके दिवस आवाजात जगलाय, चिंतेचा आवाजात, ताणाचा आवाजात, लोकांच्या बोलण्याचा आवाज, स्वतःच्या मनाची थक्केचा आवाज. आज त्या सगळ्या आव्हानांचा थांबू दे.
कारण कधी कधी उत्तर मोठ्या आवाजात येत नाही, ते शांतपणे ऐकू येतं. तुला आठवते का जेव्हा तू लहान होता तेव्हा तुझ्या एवढ्या आता चिंता नव्हत्या, स्वप्न मोठी होती पण भीती कमी होती. हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या, लोकांची अपेक्षा वाढली आणि तू स्वतःशी विचारायला लागलास. आता तू आता पुन्हा भेट, आता त्या निराशेला त्या माणसाला भेट. तू अजूनही विश्वास ठेवतो. तू खूप काही सहन केलं आहेस, कधी पैशाची अडचण, कधी नात्यांमधले तुटणं, कधी स्वतःच्या आरोग्याची चिंता. एक गोष्ट एक कायम राहील, ती तुझी श्रद्धा. कदाचित ती कधी कमी झाली, कधी प्रश्न पडली, कधी रागही आला, पण तू पूर्णपणे दूर गेला नाहीस. जिथे तुझी ताकद आहे. आता एक क्षण मनात विचार कर, जर आज खरंच आनंदाची बातमी आली तर तू सर्वात आधी कोणाचा विचार करशील? आईचा, वडिलांचा, मुलांचा, की त्या व्यक्तीचा ज्याने तुला साथ दिली? हा विचार दाखवतो तुझं मन अजूनही चांगले आहे. आनंद फक्त स्वतःसाठी मागणारा माणूस वेगळा आणि घरासाठी मागणारा माणूस वेगळा. जर घरासाठी मागतो आहेस म्हणून तुझी प्रार्थना तर वेगळी आहे. आज एक गोष्ट मनात ठरव, तुझ्या आता माझ्या घरात मी प्रेम वाढवेन. पैसा कमी जास्त येईल, त्यामुळे परिस्थिती बदलत राहील, लोक येतील जातील, पण घरातलं प्रेम टिकून राहील. पण आता कोणतेही वादळ टिकत नाही. तू त्या आता घराचा आधार आहेस. तू आता त्या व्यक्तीचा आता शांततेचा ताकद आहे. तुझ्या त्या शब्दात ऊर्जा आहे. आजपासून बोलताना जरा जपून बोल, कारण आता आल्यावरती शांत दुखावलं गेलं तरी शांत आता राहण्याचा प्रयत्न कर. कारण जेव्हा तू स्वतःवर नियंत्रण ठेवतो तेव्हा देव तुझ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. आता कल्पना कर, उद्या सकाळी सूर्य उगवेल, नवीन दिवस सुरू होईल आणि तुझ्या भावनात आता भीतीऐवजी आता विश्वास असेल. किती छान वाटेल ना? ही भावना आता तुझा अनुभव आहे. आनंदाची बातमी म्हणजे योग्य एक फोन नाही, ती सुरुवात आहे. कधी कधी बातमी येते पण ती खरी बदलाची प्रक्रिया म्हणून हळू सुरू होते. म्हणून संयम ठेव. जर आज तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर ते रोखू नकोस. कधी कधी रडणं म्हणजे आतली ते जखम भरून येणं असतं. तू कमकुवत नाहीस पण थकलेलं नाहीस आहे. पण हे थकम आता तुला ते कायमचं नसतो. आजचा क्षण तुझ्या आयुष्यातील वळण असू शकतं. आणि जर अजून थोडासा वेळ लागला तर स्वतःला दोष देऊ नकोस. देव उशीर करतो पण कधी अन्याय करत नाही. पण तू आता प्रामाणिक राहायस, तू मेहनती आहेस, तू मनाने चांगला आहेस आणि या तिन्ही गोष्टी शेवटी तुला वर घेऊन जातात. आता शांतपणे ते मनात जप सुरू कर. श्री स्वामी समर्थ. माझ्या घरात कृपा ठेव, माझ्या घरात शांतता ठेव, माझ्या घरात आनंद ठेव. हे मनात शब्द मनात खोल उतरते. रात्रीची वेळ संपेल, वेळात पुढे जाईल. तुझा आता विश्वास आता थांबू देऊ नकोस, कारण विश्वास थांबला मी आता आशा थांबते आणि आशा थांबली की मनात थकतं. आता तू थकू नकोस. तू आता लांब आता खूप आलायस, आता मागे वळायचं नाहीये. आजची रात्र तुला मजबूत करायला आली आहे. तुला आठवण करून द्यायचं आहे की आता तू आता एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत देव तुझ्या पाठीशी आहे. आणि जे काही होईल तू तसे स्वीकार. जे काही होईल ते आता थोडंसं धडा बघ आणि जे काही मिळेल त्याच्यासाठी कृतज्ञ राहा. तुझ्या घरात आनंद येणारच आहे, कारण तुझ्या मनात श्रद्धा आहे. आता मनात जे काही आहे ते आता लपवू नकोस. देवाकडे आता काहीच लपलेलं नसतं. तू आता बाहेर कितीही धैर्य दाखव, आता तुझ्या आतल्या वेदना त्याला माहीत असतात. तू खूप काळ आता स्वतःला सावरत आल्यास, घरच्यांसमोर मजबूत राहिले, मित्रांसमोर हसत राहिले, समाजात आता आपली प्रतिमा टिकवलीस. पण रात्री एकटा असताना तू किती वेळात उठलास हे फक्त तुला माहीत आहे. आता कधी कधी तुला असं वाटतं असेल, तो आता माझं ऐकणार कोण, माझी वेदना समजणारे कोण, मग इतका प्रयत्न करतोय पण माझ्यासाठी कोण आता उभं राहत नाही. हे प्रश्न स्वाभाविक आहे, कारण तू आता माणूस आहे. आतून तुला आता अपेक्षा आहे, तुला प्रेम हवं आहे, तुला आता आधार हवा आहे. स्वामी सांगतात ज्या आता सर्वात जास्त आधाराची गरज असते तोच अनेकदा इतरांचा आधार बनतो. तूही आता तसंच आहे, इतरांसाठी नेहमी तयार आहे. कोणाला अडचण आली की तू धावतो, कोणी रडलं की तू सांत्वना करतो, कोणी अडकलं की तू आता मदत करतो. पण स्वतःला अडकलास तेव्हा तू शांत राहिला. आज वेळ आली आहे स्वतःला तितकंच महत्त्व देण्याचे. तुझे काय सहन केलं ते काही कमी नाही, ते आर्थिक नाही. नोकरीची आता चिंता, नात्यांमधले ताण, आरोग्याचे प्रश्न, लोकांची टोमणे, तुला तर अपेक्षा, हे सगळं मनावरचं ओझं ठेवतं. पण बघ, तू अजूनही उभा आहेस, याचा अर्थ तुझ्यात प्रचंड ताकद आहे. स्वामी म्हणतात तू स्वतःला जितकं कमजोर समजतो त्यापेक्षा 1000 पट जास्त माणूस मजबूत असतो. हा तुझ्या आयुष्यात बदल येणार आहे. मोठे आवाज करून नाही सर, शांतपणे. तुला अचानक जाणवेल मी आता आधीसारखं घाबरत नाही, मी आता प्रत्येक गोष्ट मनाला लावत नाही, मी आता स्वतःला दोष देणं कमी केलं आहे. हा बदल खूप मोठा आहे. पूर्वी तुला सगळं लगेच हवं होतं, आता तुला कळलं आहे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. पूर्वी तुला लोकांच्या शब्दांवर तुटायचा, आता तुला माहिती आहे लोकांचं मत बदलत राहतं आणि आपली किंमत बदलती नाही आहे.
स्वामी सांगतात तुझी किंमत तुझ्या परिस्थितीवर अवलंबून आहे, ती तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू खूप वेळा आता विचार केला माझ्या आयुष्यात खरंच काही मोठं घडेल का? मी आता फक्त संघर्षासाठी जन्मलो का? पण प्रत्येक आता सत्य असं आहे की संघर्ष हा कायमचा नसतो, तो फक्त पुढच्या टप्प्याची तयारी असते. आता या गोष्टी तुला अशक्य वाटतंय त्या आता उद्या तुझ्या सहज होतील. आज ज्या लोकांनी तुला आता कमी लेखले तेच उद्या तुझं कौतुक करतील. पण जेव्हा तुला अभिमान नसेल तर ते शांत समाधान असेल, कारण तू आता वेगळा झालाय. आता तुला सिद्ध आता करायची गरज नाहीये, तुला आता फक्त जगायची आहे, शांतपणे, सन्मानाने, समाधानाने. शेवटी असं म्हणता आता तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे, अजून खूप काही हसू बाकी आहे, अजून खूप काही स्वप्न व्हायची आहे, अजून काही लोक तुझ्या आयुष्यात आता येणार आहेत आणि ते तुला आता खऱ्या अर्थाने समजून घेतील. तू अजून आता खूप काही आनंद अनुभवशील, तू खूप काही आता वेगळ्या देवाला आभार मानशील. आज जरी सगळं कठीण वाटत असलं तरी त्या विश्वासू हा काळ कायमचा नाही. वादळ आलं की झाडे वागतात, पण त्याचं त्यामुळे घट्ट असतील तर ते पुन्हा सरळ उभे राहतात. तुझ्यामुळे घट्ट आहेत श्रद्धा, संयम, प्रामाणिकता आणि मेहनत. आणि डोळे मीठ, हे श्वास खोल घे आणि मनात म्हण, मी थकलो आहे पण हरलो नाही आहे, मी तुटलो आहे पण संपलो नाही. माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला नक्की मिळेल. हीच ती भावना तुझी शक्ती आहे. आता पुढे चाल, भीती सोडून दे, राग सोडून दे, स्वतःवर प्रेम करून टाक. आणि कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पान आता लिहिलं जात आहे. आणि यावेळेस ते पान आता अश्रूंनी नाही तर शांत आनंदाने भरलेले असते. कधी कधी आनंद येण्याआधी माणसाची परीक्षा घेतली जाते. तूही त्या परीक्षेतून जास्त आहेस. तुला तर वाटतं की मी इतकं तर सहन करतोय, पण लक्षात ठेव, सहन करणारा माणूस कमजोर नसतो, तो अजून मजबूत होत असतो. स्वामी समर्थ म्हणतात ज्याच्या मनात आता श्रद्धा असते त्याच्या आयुष्यात अंधार आता कायम राहत नाही. आता स्वतःला तर दोष देणं थांबव. त्या आता चुका झाल्या त्या शिकण्यासाठी होत्या, तोडण्यासाठी नाही. स्वतःवर प्रेम करायला शिक. आरशात बघून स्वतःला हस. जे लहान वाटेल पण मनापाने आता ते मोठं औषध आहे. घरातलं शांतपणे बस, थोडं नामस्मरण कर, मनातला गोंधळ कमी होईल. स्वामी म्हणतात जे तुझ्या नशिबात आहे तुला वेळेवर मिळणारच आहे. आज कुणाबद्दल वाईट बोलू नकोस. राग आल्यावरती थोडं थांब. अरे शब्द जखम करतात आणि नाती दूर नेतात. तुझ्या त्या घरात पुन्हा हसू येईल, आर्थिक अडचणी कमी होतील, कामात प्रगती होईल. पण सर्वात आधी मनातली भीती जाईल. आणि जिथे भीती गेली की आत्मविश्वास येतो. आत्मविश्वास आला की यश जवळ येतं. स्वामी म्हणतात तू आता योग्य मार्गावर आहे, फक्त घाई करू नको. रोज थोडीशी प्रगती कर, स्वतःची इतरांशी तुलना करू नको. तुझा आता प्रवास तुझाच आहे. रात्री झोपताना एकच विश्वास ठेव, मी सुरक्षित आहे, मी आशीर्वाद आहे. हे आता शब्द तुझं आता मन बदलतील आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्यही बदलायला सुरुवात करतं. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी. तू इतकं काय स्वतःला तर समजावत होता सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. आणि पण तू आतूनच जर कधी कधी वाटायचं खरंच ठीक होईल का? आज त्या प्रश्नाचं उत्तर हो हो मिळत आहे. ठीक होणं म्हणजे सगळं अचानक बदलणं नाही आहे, तर तुझं मन शांत होणं आहे. जे काय आहे ते स्वीकारून आनंद राहता येणं आहे. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी अजून आता पूर्ण व्हायच्या आहे, काही गोष्टी स्वप्न आता अजून उघडायच्या आहेत, काही इच्छा आता अजून देवाच्या दारात ठेवल्या होत्या. आणि या त्या व्यवस्थित व्यर्थ नाही ते प्रार्थना तर कधीच वाया जात नाही. कधी शब्दात कधी अश्रूंमध्ये, कधी आता फक्त शांत नजरेतून देवाला सगळं कळतं. तू अनेकदा वेळा हार मानायच्या टप्प्यावर होता, पण तरीही उठायलास. आता हेच तर तुझं मोठेपण आहे. आता पुढचं काळ तुझ्या शिकवणार नाही तर तुला देणार आहे. तुझ्या आता घरात एखादं जुनं स्वप्न आता पुन्हा जिवंत होईल. एखादं काम जे काही अडकलं होतं ते पुन्हा पुढे जाईल. एखाद्या नात्यातील दुरावा कमी होईल आणि ते हळूहळू हसशील. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू तर खूप लोकांना तर धीर देते. कधी ते तुला माहीत नाही. तू आता कोणासाठी आता तरी आधार आहेस. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नकोस. तुझ्या आयुष्यातील ही वळणाची वेळ आहे. आता मागे वळून रडायचे नाहीये, तू पुढे बघायचं आहे. पण तर तुला त्याचे काही दुःख दिले गेले आहे त्यातून तू शिकला आहेस, तर ते दुःख तर तुझी ताकद बनणार आहे. एक तुझे दिवस तू मागे वळून बघशील आणि तू म्हणशील त्या वेदना तर नसत्या तर ही मी आज इतका मजबूत असतो. तुझं तर मन आता हो विश्वासाने भरत आहे. भीती कमी आता होत आहे. शंका आता मागे पडत आहे. हीच तर खरी कृपा आहे. तू आता ज्या व्यक्तीसाठी मनच काळजी करत आहेस त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सुधारणा आहे. घरात आता सगळं नीट होईल. तुला कदाचित वाटेल की हे सगळं आता कसं घडलं, पण त्याचा एक चमत्कार असतो, शांत, साधा, पण मनाला स्पर्श करणारा. आता सहसावर विश्वास ठेवणं थांबवू नकोस. ज्याने इतकं सहन केलं तो नक्कीच पुढे जाईल.
तुझ्या मेहनतीचं फळ आता तुझ्या थोडा उशिरानं का होईना पण नक्की मिळेल. घरात शांतता असेल, मनात समाधान असेल आणि डोळ्यात आशेचा प्रकाश असेल. यापेक्षा मोठं सुख नाही आहे. तू आता आता आधीसारखा उतावळा राहणार नाहीस आहे. तू संयम शिकशील, हीच तर तुझी जिंक आहे. त्यामुळे आता लक्षात ठेव, देव जे काही देतो ते योग्य वेळी देतो आणि जे काही घडवून देतो ते आपल्या भल्यासाठीच असतं. तुझ्या आयुष्यातला आता नवीन अध्याय आता सुरू होत आहे. ज्या कमी आता अश्रू आहेत त्यात आता जास्त हसू असेल. तू पुन्हा आता स्वप्न पाहायला सुरुवात कर. पुन्हा आता मनापासून प्रयत्न कर, कारण आता वेळ तुझ्या बाजूने आहे. सगळं ठीक हळूहळू होत आहे. तुझं आता मन बळकट होत आहे, तुझं घर उजळत आहे. कधी कधी आपण एखाद्याच्या बातमीची वाट पाहतोय, पण त्या वाटेत आता पाहण्यातच आपण खूप काही शिकतोय. आज तू शिकतो आहेस धीर म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय आणि खरं तर सामर्थ्य म्हणजे काय. तुझ्या आयुष्यात किती वाद आले, कधी आता आर्थिक संकटे, कधी नात्यांमधले ताण, कधी अपयश, कधी लोकांचा अपमान, पण प्रत्येक वेळी तू पुन्हा उभा राहिल्या. तुला माहीत आहे का, उभं राहणं ही काय सवय झाली, ती तुझी आहे म्हणून तू तर वेगळा आहेस. आज जर एक आनंदाची बातमी आली तर ती फक्त एका दिवसाचा आनंद नसेल, ती तुझ्या सहनशीलतेचा सन्मान असेल. तू इतक्या वेळा म्हणत म्हटलं मला फक्त आता थोडी शांती दे, माझ्या घरात थोडीशी आता आनंद दे. आता तीच शांती तुझ्या आता जवळ येत आहे. पण लक्षात ठेव, खरं तर आनंद बाहेरून येत नाही, तो आता आतून जागा होतोय. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हेच तर तुझ्या घरात भाग्य आहे. तुझे सकारात्मक विचार हे तर तुझ्या आता घराचं संरक्षण आहे. आजपासून एक गोष्ट ठरव, मी परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलेन. कोणावरतीही चुका वागलं तर त्यावरती लगेच प्रतिक्रिया देणार नाही. आधी शांत राहीन. कोणीतरी अपमान केला तर लगेच मानना आता ठेवणार नाही, त्याला आता सोडून देईन. कारण राग धरून ठेवलं तर आनंदाचा जागा राहत नाही. तुझ्या आता मनात खूप चांगलंपण आहे. तू कोणाचं वाईट कधीच मागितलं नाही, म्हणून आता तुझ्या आयुष्यात आता चांगलं येणार नाही. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी रडतो त्या गोष्टी आता नंतर आपल्याला हसवतात. तुला वाटतंय का मी आता खूप काही शिकलो आहे, हो आता खपलाय. आता तो त्या थकवा म्हणजे शेवट नाही, तो विश्रांतीचा संकेत आहे. आता जर आता स्वतःवर प्रेम कर, स्वतःला दोष देणं थांबव. तू जे काही केलंय ते आता त्या वेळेच्या आता परिस्थिती सर्वोत्तम होतं. आज जर तुझ्या आता घरात आनंद आला तर तो टिकवण्याचा प्रेम आता वाढव आहे. पैसा आला तर अहंकार वाढू देऊ नकोस. यश आलं तर नम्रता कमी होऊ देऊ नकोस, कारण जिथे नम्रता असते तिथे कृपा टिकते. आता कल्पना कर, उद्या सकाळी तू उठतोय, मनात हलकं वाटतंय, ताण कमी झालाय, चेहऱ्यावर शांत हसू आहे. ही खरी बातमी आहे. तुझ्या आता मनात शांती दे, तीच तर सर्वात मोठी आनंदाची बातमी असते. कधी कधी फोन वाजत नाही, पण ती आतली आता भीती थांबते. कधी कधी मेसेज येत नाही, पण मनातली काळजी आता कमी होते. गोष्टी आता चमत्कार असतोय. आज तू फक्त एकच गोष्ट जवळ, तुझा विश्वास. जग बदलतं, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण विश्वास जिवंत ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. जगात प्रेम राहू दे, संवाद राहू दे, एकमेकांसाठी आदर राहू दे, बाकी सगळं आपोआप जुळतं. आणि आता जर काही आपली ही रात्र शांत केली तर ती शांतता स्वीकार. जर एखादी बातमी आली तर कृतज्ञतेने स्वीकार, कारण जे काही येतं ते तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी येतं. तू निवडलेला आहेस, तू समर्थ आहेस, तू आशीर्वादाचा आहेस. मनात शांतता जप करत राहा. हे स्वामी समर्थ, माझ्या घरात आनंद दे, माझ्या मनाला शांती दे, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दे. माझ्या आयुष्यात कठीण आता एखादी समजूत दे. तुझ्या आता जे काही विरुद्धात नाही ते आता तुला घडवत आहे. तू इतक्या काळ आता फक्त निभावत आलाय, जर जगात दाखवण्यासाठी चेहऱ्यावर हसू ठेवलंय. तू अजून आता तू कितीदा रडलाय, तू कोणालाच कळलं नाहीये. घरातले तुझ्यावर अवलंबून होते, मित्रांशी तुझी ताकद वाटायची होती. समजायला तू स्थिर वाटेलायचा, पण तू मात्र आतून थकलेला होता. तुला तर कधीतरी फक्त एवढंच हवं होतं की कोणीतरी सुद्धाही ऐकावं आणि कोणी आता तरी विचारावं, तू एकटा खरंच आता तू ठीक आहेस का. कोणी तुझं तरी डोळ्यात पाणी तर बघून तुझं दुःख ओळखावं. पण असं काय फार काय वेळ काय होत नाही. पण स्वामी म्हणतात त्याचं मन खोल असतं, त्याची वेदना बाहेर दिसत नाही. तू खूप खोल आहेस, तुझ्या भावना खरी आहेत, माझं तुझं प्रेम खरं आहे, तुझी काळजी खरी आहे. तुझ्या प्रत्येक तुझी आता खोली समजेल असं नाही आहे. हळूहळू तू खूप काळ आता हळूहळू शांत झाले, जास्त बोलणं कमी केले, जास्त अपेक्षा ठेवणं बंद केले आणि स्वतःला समजवायला शिकले. पण बघ, स्वतःला समजावणं आणि स्वतःला दडपण यात फरक असतो. तू अनेकदा तर स्वतःला थांबवलेस, राग आला तरी गेलायस, दुःख झालं तरी लपवलेस, अपेक्षा होत्या तरी कमी केल्यास. हे सगळं आता करताना तू आता मोठा झालास, पण थोडं थकूनही गेलास. स्वामी म्हणतात आता स्वतःला तर थोडंसं मोकळं कर. तुला तर परिपूर्ण व्हायचं अशी गरज नाही आहे. तुला तर सांभाळण्याचा खूप आता खुश आता ठेवण्याची गरज नाही आहे. तुला प्रत्येक वेळी बरोबरीचा असायला गरज नाही आहे. तू अनेकदा आता माणूस आहेत आणि माणसाला चुकवण्याचा अधिकार होता. तुझ्या आयुष्यात जे काही लोक गेले ते कायमचे नाही आहे.
याने आता तुला दुखावलंय. तुझ्या परीक्षा तर नव्हती, तुझं तर जाणीव नव्हती. आता तुला आता कळेल की आहे जगात सगळे आता आपल्यात नसतात, पण काहीतरी खरे असतात, काहीतरी पुरेचे असतात. तुला आता मोठी गर्दी नको आहे. तुला आता फक्त 2 तास आता 3 मनापासूनचे लोक हवे आहेत, ज्याच्यासमोर तू खूप काही आता राहून शिकशील, ज्याच्याबद्दल तुला अभिमान आता करावा लागणार नाही. स्वामी म्हणतात साधेपणाचं मोठं सुख असतं. तू आयुष्यभर काहीतरी मिळवण्याच्या मागे धावलास, पण आता तुला जाणवते शांतता मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. तुला आता स्पर्धा नको आहे, तुला आता तुलना नको आहे, तुला आता सिद्ध करायचं नाही आहे. तुला फक्त मन शांत ठेवायचं आहे. हा बदल खूप मोठा आहे. पूर्वी तुला आता भीती वाटायची, मी मागे पडतोय, लोक काय म्हणतील, माझं काय होईल. आता तुला कळलं आहे लोकांचं बोलणं थांबत नाही, पण ते आपला प्रवास थांबू नये. स्वामी म्हणतात तुझं आयुष्यात इतरांच्या मतावर चालत आता नाही आहेत, ते तुझ्या त्या विश्वासावर चालतं. आता तुझ्यात आता फक्त ताकद आहे, ती तू आता अनेकदा विसरतो, पण संकट आली की ती ताकद आता तुला उभं करते. तू कितीही आता पडला होता, तू पुन्हा आता उठला आहेस. तू आता कितीही हारलास, पण तू पुन्हा आता प्रयत्न केला, म्हणून आता तू हार मानण्यापेक्षा नाही आहेस. आता तुला आता पुढे काही अडचणी येतील, पण त्यातून आता तू घाबरणार नाही, कारण तुला माहीत आहे हेही होईल, हेही जाईल. तुझ्या तर मनात अजूनही थोडी काळजी आहे, खरंच आता सगळं ठीक होईल ना, हा प्रश्न वारंवार येतो. स्वामी म्हणतात जिथे विश्वास असतो तिथे का हा प्रश्न राहत नाही. तर तू आता काही काळ आता स्वतःला असं मजबूत दाखवत होता, कधी आता कुणालाच कळलं नाही. तू आता कितका अजून तुटत होता. आज हे सगळं आता सोडून दे. रडायचं असेल तर रड, मन मोकळे कर. अश्रू लादलेत नसतात, पण मोकळे मन कर. तुझ्या आता घरात जी काही शांतता हरवली होती ती आता परत येईल. हो, गैरसमज दूर होतील, जुने तणाव कमी होतील. स्वामी म्हणतं आनंदाचं येण्याआधी घरात समजूत येते. आज एकमेकांचं समजून घ्या, उत्तर देण्याआधी नाही तर समजून घेण्यासाठी आहे. तुझ्या आता आयुष्यात एक नवीन दिशा सुरू होत आहे. कदाचित तुला अजून आता स्पष्ट दिसत नसेल, पण बदल सुरू झाला असेल आणि तू एकदा ह्यापेक्षा त्याच शांत झालाय. पूर्वी लहान गोष्टींवर राग यायचा, आता तू विचार करतोय, हीच तर प्रगती आहे. स्वामी म्हणतात मोठं यश आधी मनात जिंकावं लागतं. आज स्वतःला एक छोटंसं बक्षीस दे. एखादं आवडतं चहा, एखादं गोड पाहणं, एक गोड शांतता वेळ. तू आता पात्र आहेस आनंदासाठी. लक्षात ठेव, तुझी इच्छा आता पूर्ण होईलच, पण त्याहून महत्त्वाचं तुझं मन पूर्ण होईल. मनातील मोकळी भरून निघेल आणि तू म्हणशील मी उगाच घाबरत होतो. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, तुझं रक्षण करत आहे, तुझं मार्गदर्शन करत आहे. एकूण आता शंका सोड, नकारात्मक विचार सोड, भूतकाळ सोड. आजपासून नवीन पान उघड, प्रेमाने जग, विश्वासाने चल आणि कृतज्ञतेने प्रत्येक दिवस स्वीकार. तुझ्या मनात आता अजून काही न बोललेले शब्द आहेत, काही आता अश्रू अजून पूर्ण गिळायला नसतील नाही, काही आठवणी आता तुझं अजून टोचतायत, पण त्यांना ते घाबरू नकोस, कारण जखम जिथे असते तिथे नवीन ताकदही जन्म घेते. तू खूप वेळात स्वतःला थांबवलं, लोक काय म्हणतील, मी बोलतो पण वाद होईल, मी फक्त व्यक्त झालो तर गैरसमज होईल. पण आता तुला समजेल स्वतःच्या मनात दाबून ठेवणं ही काही शांतता नसते, ती आता तुला आता फक्त सवय असते. आता तू हळूहळू स्वतःसाठी उभा राहायला शिकतो आहेस, रागाने नाही तर शांतपणे. ही तर खरी प्रगती आहे. तुझ्या घरात ज्या गोष्टीला आता तो गोंधळ होता तो आता निवळेल. कदाचित सगळं एकदम बदलणार नाही, पण वातावरण हलकं होईल. तुझ्या चेहऱ्यावरचं थकलेलं भाव हळूहळू कमी होईल. तू आरशात स्वतःकडे बघशील आणि म्हणशील मी खूप आता दूर गेलो आहे. हो, तू खूप दूर आलाय. त्या रात्री आता तू झोपून लागत नव्हती, त्या आता आठव. ज्या दिवशी मन पूर्ण तुटलं होतं त्या क्षणांना आठव, आणि आता बघ तू अजून उभा आहेस. हीच तर तुझी जिंक आहे. त्यामुळे आता तुझ्या आता आयुष्यातील पुढचा टप्पा स्थैर्याचा आहे. तुला आता प्रत्येक गोष्टीत धावपळ करावी लागणार नाही. गोष्टी स्वतःहून जुळायला लागते. ज्या कामासाठी तू खूप काय प्रयत्न करत होता ते आता तुला गती देतील. त्याबद्दल तू काळजी करत होता ते आता तुला सुधारणा दिसेल. तू आधी लोकांच्या मान्यतेसाठी जगत होता, आता तू स्वतःच्या समाधानासाठी जगशील. हे खूप आता मोठं परिवर्तन आहे. तुझ्या आता मनातील ती एक मोठी इच्छा जिथे तू फक्त देवाला सांगितली आहेस ती आता जवळ आली. देव आता कधी रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तो खूप आता फक्त योग्य क्षणी शोधतो. तू आता त्या क्षणाचा तर सगळं जवळ आहेस. आता तू स्वतःला आता दोष देणे थांबव. तू जसं आता प्रयत्न शक्य होत असेल तसं केलं. प्रत्येक निर्णय आता त्या वेळेच्या आता समजुतीने घेतलाय. तू आता भूतकाळाला माफ करत तुझ्या आता लहान सण साजरे होतील. कदाचित छोटी पार्टी नसेल, पण आता मनातील एक हसू आता असेल. तू पुन्हा एकदा हलका होशील. तुझ्या आता मनात आता विश्वासावर उभा आहेस, भीतीवर नाहीस. ज्याने तुला कमी समजलंय त्यांना आता उत्तर देण्याची आता गरज नाही आहे. तुझं आता शांत आयुष्यात त्याचं उत्तर असेल. आता तू जास्त बोलणार नाहीस, पण ते बोललेलं ते ठाम असेल.
तुझ्या कुटुंबात समज वाढेल, एकमेकांना तू ऐकूनच घेण्याची तयारी ठेवशील. हीच तर खरी समृद्धी आहे. जो काही सहन केलंयस ते तुला आता मोडण्यासाठी नव्हतं, ते तुला घडवण्यासाठी होतं. आता पुढचं पण सुंदर आहे. आणि त्याच भावना, त्या वेदना, त्याचं समाधान असेल तुझ्या डोळ्यात. आता तू नवीन स्वप्न दिसतील आणि यावेळी तू त्यांच्यावर विश्वास ठेवशील. लक्षात ठेव, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुझ्या आता आयुष्यातील प्रकाश हळूहळू पसरतो आहे. तुला माहिती आहे का, आनंद आता बातमीत येण्यापूर्वी देव माणसाच्या मनाची तयारी करतो. आणि कारण आता अचानक आलेला आनंदही जर मन तयार नसेल तर ते सांभाळता येत नाही. आज जर तुझं मन तयार होते तर तू इतके दिवस फक्त मागत होतास, हे दे ते दे. पण आता तू आता म्हणतोयस जे आहे ते योग्य ते आता दे. हा बदल खूप मोठा आहे. तुझ्या आयुष्यात जी काही अडचणी होल्या त्या आता शिक्षण नव्हत्या, त्या आता शिकवण होत्या. ज्याने तुला सोडलं त्याने आता तुझं स्वतःवर उभं राहायला शिकवलं. ज्याने तुला दुखवलं त्याने आता तुला मजबूत केलं. ज्या गोष्टी आता मिळाल्या नाहीत त्याने आता तुला संयम शिकवलं. जे आता तू आधीपेक्षा जास्त शहाणा होतास त्यापेक्षा आता शांत आता जास्त आहे. आधीपेक्षा जास्त समजूतदार आहे. हे तर तुझी कमाई आहे. आता कल्पना कर, घरात सगळे एकत्र बसले होते, हसत आहेस, मनात कुणाची चिंता नाही आहे, त्यातला ताण नाही. आता तुला काय हेच तर हवे आहे ना? तू पैशांसाठी नाही, तू प्रदेशासाठी नाही आहे, तू फक्त मन शांतीसाठी आता झगडतो आहेस. आणि देवाला हे दिसतंय, जे आता तू शांतपणे प्रार्थना करतोय तेव्हा तू आता तुझं मन थेट वर पोहोचतं. तर एक लक्षात ठेव, आनंद हा फक्त बाहेरून येणारी घटना नाही आहे, ती आता आतून तयार होणारी अस्वस्थ आहे. जर आजपासून तू ठरवलंस मी परिस्थिती आता काहीतरी असली तरी शांत करीन, तुझं आता आयुष्य आता बदलायला सुरुवात होईल. कोणीतरी तुला आता चुकीचं बोललं तरी लगेच दुखावू नकोस, कारण लोक तुझ्या आता त्यांच्या समजूतदार बोलतात. कोणीतरी आता तुझं कदर केली नाही तर स्वामींचं आता स्वतःची किंमत आता समजून घेऊ नकोस. आणि तू जसा आहेस तसंच मौल्यवान आहेस. आज तू खूप काय दिलेस, वेळ आता दिल्यास, प्रेम दिलेस, समजूत दिले. आता देव तुला परत देणार आहे. त्याने पण परत मिळालं की जपून ठेव. आनंद टिकवण्यासाठी घरात संवाद वाढतं. एकमेकांशी एक लहान गोष्टींमध्ये भांडू नकोस, कारण लहान गोष्टी राग आहे मोठ्या आनंदाचा दूर ठेवतो. आता जर तुला मोलला आता खोल वाईट, तुझं आता खरंच काय हवं आहे, फक्त एक समाधानाचा श्वास, एक शांत रात्र, एक हसरी सकाळ, हे सगळं आता अवघड नाही आहे. फक्त मन बदलायला लागतं. आज जर बातमी आली तर ती आशीर्वाद आहे, आणि जर अजून थांबावं लागलं तर ती तयारी आहे. दोन्ही तुझ्या भल्यासाठीच आहे. तू एकटं नाही, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला साक्षीदार आहे कोणतरी. तुझ्या त्या प्रत्येक अश्रूची नोंद आहे. आता स्वतःला सांग, मी मजबूत आहे, मी हारणार नाही आहे, मी विश्वास सोडणार नाही. शब्द रोज बोल, तू बघशील मनातील भीती कमी होईल. आणि जेव्हा तू मन शांत होईल तेव्हा योग्य निर्णय घेता येईल. तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. आता फक्त एक टप्पा आहे, त्या टप्प्यात तू घाबरला नाहीस आहे. बघ ना, आता तू पुढचा रस्ता तुला तर नक्की सापडेल. आणि शेवटी फक्त एवढं, तर काहीही हो, विश्वास सोडू नकोस, श्रद्धा आता कमी करू नकोस, प्रेम कमी करू नकोस. कारण जिथे प्रेम असतं तिथे देवी असतो, जिथे श्रद्धा असतं तिथे मार्ग तयार होतो, तिथे आता संयम असतो, तिथे आता यश नक्की असतं. तुझ्या ते घरात आनंद येणार आहे, आज नाही उद्या किंवा योग्य क्षणी. जोपर्यंत शांत राहा, स्थिर राहा आणि मनात हळूहळू जपत राहा. स्वामी म्हणतात, आता माझ्यावर कृपा ठेव, माझ्या घरावर कृपा ठेव. बाळ आयुष्यात जरी प्रतीक्षा आता घेत नाहीये, ते तुला आता तयार करत आहे. ते तुझ्यासाठी हिरावून घेतलं जाते, ते आता कायमचं नव्हतं. आणि जे काही तुझ्यासाठी आहे ते ठरलेलं आहे, जे तुला आता नक्की मिळणार आहे. तू खूप वेळ आता विचारलं, मी इतका प्रयत्न करतोय पण आता फळ का मिळत नाही? मी आता कोणाचं वाईट करत नाहीये, मग माझ्यासाठी माझ्याला का आता वाटायला संघर्ष आहे? हे प्रश्न मनाला टोचतं. कधी कधी रागही येतो, कधी देवावरचं रुसावं असं वाटतं, कधी स्वतःवर संशय येतो, कधी माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण खरं सांगू, तुझ्यात काही कमी नाही, फक्त तुझी वेळ अजून आली नाही. झाड आता तुला आता लावल्यावर लगेच फळ लागत नाही. बी पेरलं की त्याला मातीखाली अंधार सहन करावा लागतो. पाणी, वारा, ऊन सगळं आता सहन करावं लागतं, मग ते हळूहळू वर येतं. तुझंही तसंच आहे. आता तुझ्या आयुष्यात जे काही अंधार आहे ते कायमचं नाही आहे, तो आता फक्त वाढीचा आता काळ आहे. सांगतात, ज्याला तर उंचात जायचं असतं त्याच्या पाया भरण्यात खोल असते. तुझी पाया भरणे आता चालू आहे, म्हणून आता संघर्ष आता खूप जास्त आहे, म्हणून आता वाट आता थांबत आहे. म्हणूनच काही आता लोक तुला दूर ठेवत आहे. तू अनेकदा एकटेपणा अनुभवल्यास, लोकांच्या घरी एकटा आहे, घरापासून ऐकतो ना एकटे आहे, फोनवर अनेक शब्द नंबर अजूनही खरंच एक मन मोकळं करायला कोणी नसेल. तू एकटापणा तू आता खूप जड असतो, पण त्याच एकटेपणाने तुला आता स्वतःची ओळख करून दिली आहे. तुला कळतंय तू इतरांना किती अवलंबून होता, तुला कळतंय तू इथे स्वतःला तर किती वेळा विसरत होता. आता तू मात्र बदलतोय, तू हळूहळू स्वतःशी मैत्री करायला शिकतो आहेस, तू स्वतःच्या मनाशी बोलतोय, तू स्वतःच्या समजवतो आहेस की तू आता खूप आता मोठं पाऊल उचलतोय. स्वामी सांगतात, जो स्वतःला समजतो त्याला तर सगळं जग समजायला वेळ लागत नाही.
आता तुझ्या त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिसू लागतोय. सकाळचं शांत हसू, आईचा आवाज, चहाचं गरम कप, एखादं जुनं गाणं, एखादं लहानसं यश. पण आता पूर्वी तुला आता मोठं काहीतरी हवं होतं, आता तुला समाधान हवं आहे. आणि आता समाधान हे पैशाने मिळत नाही, ते मनाने मिळतं. तू खूप काळ आता इतरांना खुश करण्यासाठी जगल्यास, लोक काय म्हणतील याचा विचार करून निर्णय घेतला. काही स्वप्न आता फक्त त्यामध्ये आता बाजूला ठेवली. पण आता तुला जाणवतं की लोक आता 2 दिवसात बदलतात, तिसऱ्या दिवशी विसरतात, पण आता स्वतःच्या मनात जे दडपण आहे ते आयुष्यभर टिकतं. म्हणून आता स्वतःसाठी जगायला शिक की आज तुला आता जे काही आवडतं ते कर, तुला जे काही योग्य वाटतं ते ठरव, तुला जे काही वेग तुला त्याचा ठरवू दे. तुला कोणाशी स्पर्धा आता करायची गरज नाही आहे. तू कोणापेक्षा कमी नाहीस आहे, तू कोणापेक्षाही जास्त नाहीस आहे. तू फक्त आहेस आणि आता तो पुरेसा आहे. स्वामी सांगतात, स्वतःची किंमत ओळखली, जगात मोल आपोआप कमी होतं. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, नातं तुटलं तर स्वतःला, कामात आता चूक झाली तर स्वतःला, घरात ताण आला तर स्वतःला. आता प्रत्येक गोष्टीला तू जबाबदार नसतो. काही गोष्टी वेळेवर असतात, काही परिस्थितीवर, काही इतरांच्या निर्णयावर. तू फक्त तुझा हेतू लक्षात ठेव, बाकी सगळं हळूहळू जुळ. तुला आता अजून खूप काही अनुभवायचं आहे. तू आता अजून खूप काही लोकांना भेटशील, काही जखमी भरतील, काही आठवणी गोड राहतील. आणि एक दिवस तू मागे वळून बघशील आणि तू स्वतःलाच म्हणशील, ते दिवस किती कठीण होते, पण त्यानेच मला घडवलं. आणि जे काय अश्रू होते ते आता उद्या तुझ्या ताकदीची गोष्ट होतील. आज तुला दुःख आहे ते उद्या तुझ्या समजुतीचे कारण होईल. स्वामी म्हणतात, देव उशीर करतो पण ते अन्याय करत नाही आहे. तुला जे काही हवं आहे ते तुला मिळेल, पण कदाचित जसं तू अपेक्षित केलं होतं तसं नाही, पण त्याहून चांगल्या रूपात. कधी कधी आपल्याला जे काही हवं असतं ते आपल्यासाठी योग्य नसतं, आणि जे काही योग्य असतं ते आपल्याला उशिरा कळतं. म्हणून घाई करू नकोस, विश्वास सोडू नकोस, मन कठीण करू नकोस. तुझ्या आयुष्यात अजून काही खूप प्रेम येणार आहे, खरं शांत समजूत येणार आहे. तुझ्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळणार आहे. तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यात अभिमान दिसणार आहे आणि तुझ्या चेहऱ्याची चिंता आता कमी होणार आहे. पण त्यासाठी तुझं आता अजून थोडंसं चालायला शिक. थकला असला तरी थांबू नकोस, हळूहळू पण चालत राहा. कारण प्रत्येकाचं थांबलं म्हणजे काय संपलं नाही, पण हार मानणं म्हणजे तुझ्या आता स्वतःवर अन्याय करणं आहे. तू खूप काही सहन केलंय, आता तुझ्यासाठी चांगले दिवस तयार होते. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील सुंदरपणा अजून लिहिली जायची आहे. तर डोळे मीट, मनात भीती देवाकडे सोड, राग सोड, दुःख सोड, जुन्या गोष्टी माफ कर. कारण तू आता मोकळा झालास की आनंद जागा शेवटी मिळते. शेवटी शांतपणे स्वामी म्हणतात, तू एकटा नाही आहे, मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वास, प्रत्येक पावलात, प्रत्येक अश्रूत. म्हणून आता हस, आता थोडंसं का होईना हस, पण आता कोणाने तुला हसू नको. तुझ्या आयुष्यात सर्व सुंदर भाग आहे. आणि लक्षात ठेव, तू थकलेला असू थकतोच, पण आता तू तुटलेला नाहीस. तू गोंधळला असू शकतो पण हरवलेला नाहीस. तू रडलास पण तू हरवलाच नाही. तुझ्या आयुष्यात अजूनही तू ताकद आहे. जिथं तू श्रद्धा आहे तिथं आशा आहे. म्हणजे त्या आशा जिवंत असते तिथे आता आयुष्य पुन्हा फुलतं. आता पुढे चला, हो विश्वासाने. आणि मला एकच गोष्ट ठेव, माझ्यासाठी जे काय आहे ते मला कुणीही थांबवू शकत नाही. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.